जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। आरोग्य विभाग नागपूर कोल्हापूर जो आहे त्यांच्यातर्फे आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM यांच्याद्वारे एक पदभरती निघालेली आहे आणि त्या पदभरतीसाठी अर्जाला 3 फेब्रुवारी रोजी म्हणजेच सोमवारी सुरुवात होणार आहे। 11 फेब्रुवारी ही अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे। यामध्ये खूप सारे वेगवेगळे जे पद आहेत हे ठोक मानधन पद्धतीने भरले जाणार आहेत। तुम्ही जर ॲप्लिकेबल असाल, तुम्ही कोल्हापूरमधून बिलॉंग करत असाल आणि खालील क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा। बघा, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत हे जे खाली दिलेले आहेत हे पद निव्वळ कंत्राटी पद्धतीनं भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे। तर चला सुरुवात करूया। कोणते पद आहेत, वयोमर्यादा, तुम्हाला पोस्टिंग कुठे मिळणार आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे आणि तुम्हाला एकत्रित पेमेंट किती मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे वगैरे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, पहिलं पद असणार आहे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम। या कार्यक्रमाअंतर्गत पदाचं नाव असणार आहे जिल्हा सल्लागार। एक पद भरून घेतलं जाणार आहे। वीज या कॅटेगरीसाठी हे पद भरून घेतलं जाणार आहे। तुम्हाला जिल्हा चिकित्सक CPR कोल्हापूर या ठिकाणी तुमची पोस्टिंग मिळणार आहे। यामध्ये तुम्ही एनी ग्रॅज्युएट विथ MPH MHA किंवा MBA यासारखे कोर्स केले असतील आणि तुम्हाला तिथं एक्सपिरियन्स असेल तर 35,000 रुपये एवढ्या मासिक मानधनावर तुम्हाला तिथं नियुक्ती दिली जाणार आहे। त्यानंतर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NHM हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रम अंतर्गत पब्लिक हेल्थ मॅनेजरचं एक पद भरून घेतलं जाणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी हे पद असणार आहे। तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये याची पोस्टिंग असणार आहे। तर तुम्ही MBBS और एनी ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्समध्ये जसं की BDS असेल, BAMS असो, BHMS असेल, MUHS असेल, अशा वेगवेगळ्या डिग्रीमधून जर तुमचं क्वालिफिकेशन झालेलं असेल, डिग्री झालेली असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। 32,000 रुपये तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे। पुढील पद असणार आहे दंत चिकित्सकचं। एकूण 4 पदं भरले जाणार आहेत। वेगवेगळे लोकेशन दिलेले आहेत। BDS तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला 30,000 रुपये पेमेंट मिळणार आहे। पण इथं 2 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचं एक पद असणार आहे। SCBC कॅटेगरीसाठी हे पद भरून घेतलं जात आहे। MBBS किंवा BAMS झालेला असेल आणि त्यासोबत तुमचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। 28,000 रुपये मासिक पेमेंट मिळणार आहे। त्यानंतर ट्युटरचं पद असणार आहे। नर्सिंग स्कूल कोल्हापूरमध्ये BSc नर्सिंग झालेला असेल आणि तुमचं त्यामध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही 25,000 रुपये पेमेंट देऊन तुम्हाला तिथं हायर केल्या जाणार आहे। पुढील पद असणार आहे वरिष्ठ क्षयरोग उपचार सुपरवायझरचं एकच पद आहे SCBC कॅटेगरीसाठी। यामध्ये सुद्धा 20,000 रुपये पेमेंट दिलं जाणार आहे। तुमचं बॅचलर डिग्री असायला पाहिजे, सर्टिफिकेट कोर्स असायला पाहिजे कॅम्प्युटर ऑपरेटिंगचा कमीत कमी 2 महिन्याचा, म्हणजे तुमचं MSCIT असेल आणि तुमच्याकडं परमनंट 3 व्हीलरचं आणि 2 व्हीलरचं जर लायसन असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर पुढील पद आहे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा सुपरवायझर। म्हणजेच तुम्हाला एक पद असणार आहे। यामध्ये तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएट आणि तुमचं MLT वगैरे असायला पाहिजे। 2 वर्षाचा कॅम्प्युटरचा आणि तुमच्याकडं 2 व्हीलरचं परमनंट लायसन, तुम्हाला 20,000 रुपये पेमेंट दिलं जाईल। त्यानंतर आहार तज्ज्ञाचं पद आहे, 20,000 पेमेंट दिलं जाणार आहे। डायलिसिस टेक्निशियन हे सुद्धा पद भरून घेतलं जात आहे। इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी या ठिकाणी पोस्टिंग मिळणार आहे। 17,000 रुपये पेमेंट। 12वी प्लस डायलिसिस टेक्निशियनचा कोर्स झाला असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर बघा, IPHSचे एक्सरे टेक्निशियनचे 2 पदं आहेत। 10वी प्लस तुमचा एक्सरे टेक्निशियनमध्ये क्रॅश कोर्स झाला असेल तर 17,000 पेमेंट दिलं जाईल।
त्यानंतर डेंटल हायजिनिस्टचं सुद्धा एक पद आहे. 17,000 पेमेंट देऊन तुम्हाला तिथं जॉईनिंग दिली जाणार आहे. पुढील पद आहे PI एक्ल्युटेरचं. खुल्या प्रवर्गासाठी एक पद आहे. 10,000 रुपये तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे. त्यामध्ये 12वी उत्तीर्ण प्लस हेपॅटायटिस बी आणि सी व्यक्तींशी किंवा त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक यांना प्राधान्य दिल्या जाणार आहे. जर कोणत्या कुटुंबातील कोणी हेपॅटायटिस बी किंवा सी असेल तर त्या विद्यार्थ्यांना तिथं प्रेफरन्स दिला जाणार आहे. कशा पद्धतीनं पदभरती होणार आहे, काय अटी शर्ती आहेत, ही जी नियुक्ती आहे 11 महिने 29 दिवसानं दिली जाणार आहे. 11 महिने 29 दिवस व्हॅलिडिटी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो सांगायला सांगतात पण त्याच्यानंतर तुम्हाला कॅरी फॉरवर्ड केलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, अर्जदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचं आहे. तुम्हाला हे जे दिलेलं आहे पेमेंटचं कॉलम, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर भत्ते वगैरे एक्स्ट्रा काहीच मिळणार नाही आहेत. या ज्या काही जनरल गोष्टी आहेत या सगळ्या NHMच्या पदभरतीसाठी सेम असतात. आपण खूप वेळा पाहिलेल्या आहेत. मी ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घ्या. तारीख काय असणार आहे, अर्ज करायची इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी विहित नमुन्याचा अर्ज आणि त्यांना आवश्यक जे कागदपत्र आहेत त्यांचे छायांकित प्रत म्हणजेच झेरॉक्स पेपर काढायचे आहेत आणि ते ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत. काय ॲड्रेस असणार आहे, ॲड्रेस बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, 2रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर. हा जो काही ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. तुम्ही स्वतः नेऊन देऊ शकता किंवा स्पीड पेस्ट करू शकता. स्पीड पोस्टाने सुद्धा तुम्ही इथं पाठवू शकता. तारीख काय असणार आहे, 3 फेब्रुवारीपासून 11 फेब्रुवारी सकाळी 10 ते 5 या कार्यालयीन वेळेमध्ये सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचे आहेत किंवा स्पीड पोस्टानं तिथं डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला कशाही पद्धतीचं भत्ते वगैरे दिले जात नाही त्यांनी सांगितलेलं आहे. फीस किती असणार आहे बघा, खुला जो प्रवर्ग आहे ओपन कॅटेगरी यांच्यासाठी 150 रुपये, तर जे काही कॅटेगरी आहेत ज्यांना रिझर्वेशन आहे त्या सगळ्या कॅटेगरीसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. ऑनलाईन पद्धतीनं किंवा ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा नसतो. तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जायचं असतं, जसं की SBI सारख्या बँकेत तुम्ही जायचं आणि तिथं मला डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे असं सांगायचं. त्यांनी डिमांड ड्राफ्ट काढायचं नाव दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर. या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. तुम्हाला बँकेमध्ये एक फॉर्म दिला जातो DD काढण्यासाठी, तो फॉर्म घ्यायचा आहे आणि DD काढणाऱ्याचे नाव विचारलं जातं. तिथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर असं नाव टाकायचं आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट जो आहे त्याची जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला तुमच्या फॉर्मसोबत जोडायची असते आणि त्यासोबत तुम्हाला पाठवून द्यायची असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जनरल इंस्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत ते सगळे तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर तुमचं गुणांकन कशा पद्धतीनं होणार आहे, तुम्हाला जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्या क्वालिफिकेशनला डिवायडेशन करून 50 गुण दिले जातात. आणि जर तुमची क्वालिफिकेशन हायर क्वालिफिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला नर्सिंगसाठी BSc नर्सिंग विचारलेलं आहे किंवा GNM विचारलेलं आहे आणि तुमचं तिथं BSc नर्सिंग झालेलं असेल तर तिथं तुम्हाला त्या मार्कांना 20% डिवायडेड करून गुण दिल्या जातात. एक्सपिरियन्ससाठी प्रत्येकी एका वर्षाला 6 गुण अशा पद्धतीनं 30 गुण दिले जातात. 100 पैकी तुमचं गुणांकन करून त्यानंतर तुमचा रिझल्ट लावला जातो. रिझल्ट वगैरे पाहण्यासाठी ही जी वेबसाईट आहे ही सेव्ह करून ठेवा, त्याच्यावर सगळे तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. आता बघा, हा अर्जाचा नमुना दिलेला आहे. हा अर्जाचा ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही हा अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे A4 साईज पेपरवरती. तिथं तुम्हाला फोटो लावायचा आहे. बाकीचे जे काही डिटेल्स आहेत हे सगळे डिटेल्स तुम्हाला प्रॉपर भरायचे आहेत. आणि यानंतर तुमचे जे काही क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असतील, 10वीचा असेल, 12वीचा असेल, तुमचा डिप्लोमा असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असतील, कास्ट व्हॅलिडिटी असेल, महाराष्ट्राचं डोमासाईल असेल वगैरे, हे जे काही सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे याला जोडायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुम्ही जो DD काढलात तो DD सुद्धा याला जोडायचा आहे. DD काढायचा आहे फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूरच्या नावाने. आणि तुम्हाला जे काही जिल्हा परिषद कार्यालय आहे कोल्हापूरचं त्यांनी प्रॉपर ॲड्रेस दिलेला, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला 3 फेब्रुवारीपासून ते 11 फेब्रुवारीपर्यंत नेऊन द्यायचे आहेत. उशिरा जाणारे फॉर्म ते एक्सेप्ट करत नसल्यामुळं तुम्ही जर इलिजिबल असाल तर वेळेत फॉर्म भरा.
नेऊन द्या. ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 10 वर्षाच्या नंतर यांनासुद्धा परमनंट करणार आहेत. 10 वर्षाच्या नंतर मर्ज करतात ते. त्यामुळं तुम्ही ही चान्स गमावू नका. जर तुमचं एज बार झालेलं असेल किंवा तुम्ही जर प्रॉपरली पेपरमध्ये पास झालेला नसाल किंवा तुमच्याकडून चान्स गेलेला असेल, तर हा एक तुमच्यासाठी चान्स असू शकतो. त्यामुळे तुम्ही फॉर्म नक्की भरा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.